ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. मथुऱ्याचा हा प्रसिद्ध मावा पेढा मी फक्त अर्धा लिटर दूध आणि 2 चमचे साजूक तुपापासून तयार केलेला आहे. टेक्स्चर, रंग आणि चवीला अगदी मथुऱ्याला जो पेढा मिळतो ना तसंच येईल. त्यासाठी तुम्हाला लिटरभर दूध तासनतास घोटत बसण्याची गरज नाही किंवा खवा वापरण्याची सुद्धा गरज नाही. सर्वात आधी एका नॉनस्टिक पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करायचं आणि यामध्ये आता 1 कप मिल्क पावडर घालायचं आहे. गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा. पॅन जर खूप जास्त कडकडीत गरम झाला ना, तर मिल्क पावडर पूर्ण पॅनला चिकटून बसतं, खालून खूप भाजल्यासारखं होतं आणि मग चवसुद्धा कडवट येऊ शकते. तसं होऊ नये त्यासाठी गॅस मंद आचेवर ठेवूनच मिल्क पावडर भाजायचं. याचे गोळे होणार आहे हे नक्की आहे, कारण सुरुवातीला याचे गोळे तयार व्हायला लागतात. जसे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते आहे. तुम्हाला स्पॅच्युलानी हे मोडायचे आहे. सुरुवातीला होतील, पण नंतर हे अगदी भुरभुरीत होऊन जातं. हे सर्व गोळे जे आहेत ना, ते सर्व निघून जातात. मिल्क पावडर छान भाजलं जातं आणि जसा रंग, टेक्स्चर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसतायत, तसा टेक्स्चर आणि रंग यायला लागेल. सध्या याचा पेढ्याचा रंग आलेला नाही आहे, पण नंतर येणार आहे. जी पुढची प्रोसेस आपण करणार आहोत, त्यानंतर याचा रंगसुद्धा बदलायला लागेल. आता गॅस मी सध्या बंद केलेला आहे. यामध्ये दूध घालते आहे. तर दूध मी ना कोमट घातलेलं आहे. खूप कडकडीत गरम घालायचं नाही. हे दूध मी अर्धा कप घेतलेलं आहे. आता गॅस मी अगदी मंद आचेवर सुरू केलेला आहे आणि हे दूध आपल्याला या पावडरमध्ये मिसळायचं आहे. दूध घातल्यानंतर जे छोटे-छोटे गोळे राहिलेले होते ना, ते सुद्धा विरघळायला लागेल. त्यामुळे काळजी करायची नाही. जर गोळे राहिले सुद्धा असतील, तर दूध घातल्यानंतर ते सुद्धा छान एकजीव होऊन जातात. स्पॅच्युलाचा वापर करायचा आणि दूध असं मिसळत जायचं. तर हे संपूर्ण अर्धा कप दूध मी यामध्ये घातलेलं आहे. लक्षात ठेवायचं, दूध आपल्याला कोमट घालायचं आहे, खूप गरम नको किंवा गारसुद्धा नको. आणि स्पॅच्युलाने मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता जे छोटे-छोटे गोळे राहिलेले होते ना, ते सुद्धा दाणे आता दिसत नाही आहे. अगदी प्लेन असं टेक्स्चर यायला लागलेलं आहे. थोडी इथे तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. नंतर याचं टेक्स्चर अगदी परफेक्ट येऊन जातं. बरं, इथे एक महत्त्वाची टिप लक्षात ठेवायची. दूध घातल्यानंतर हे मिश्रण जास्त शिजवायचं नाही, नाहीतर पेढा जो आहे तो चिकट होऊन जातो. फक्त 1 ते 2 मिनिटासाठी मिसळायचं आहे आणि गॅस बंद करायचा. यानंतर पेढ्याला गोडपणा देण्यासाठी आपल्याला साखरेचा बुरा म्हणजे तगार तयार करायचा आहे. त्यासाठी 1/4 कप साखरेमध्ये 1/4 कप पाणी घालायचं, गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आणि एकसारखं याला चालवत राहायचं आहे. आपल्याला याला घट्ट होईपर्यंत शिजवायचं आहे. 1 तारी 2 तारीपेक्षाही जास्त पाक काढायचा आहे. कडेनी जेव्हा तुम्हाला पांढरा थर दिसायला लागेल, तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे. बघा इथे रंग बदलायला लागलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि क्वांटिटी बघू शकता तुम्ही, पाणी संपूर्ण निघून गेलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि याला एकसारखं चालवत राहायचं आहे. आता गॅस सुरू ठेवायचा नाही. मी गॅसवर जरी हे ठेवलं असलं तरीसुद्धा गॅस बंद आहे आणि याला एकसारखं तुम्ही काही मिनिट चालवत राहाल ना, तर याचा रंगसुद्धा पांढरा व्हायला लागतो. तुम्ही मार्केटला जेवढ्याही मिठाया खातात, त्यामध्ये तगार घातला जातो, म्हणजे साखरेचा बुरा घातला जातो. तर हा बुरा कसा तयार केला जातो, त्याची कृती तुम्हाला आता इथे व्हिडिओमध्ये बघायला मिळते आहे. तर कुठलीही मिठाई जर तुम्हाला मार्केटसारखी बनवायची असेल ना, तर तुम्ही अशा पद्धतीने साखरेचा बुरा घाला. पिठी साखर घालण्यापेक्षा किंवा अख्खी साखर घालण्यापेक्षा असा बुरा घातला ना, तर मिठाईला अगदी मार्केटसारखी चव येते. थोडंसं मी तूप घातलेलं आहे. अगदी अर्धा चमचापेक्षाही कमी मी तूप घातलेलं होतं आणि बघा साखरेचा बुरा म्हणजे तगार इथे तयार झालेला आहे. तरीसुद्धा याचं टेक्स्चर हलकंसं दाणेदार दिसते आहे. पेढ्यामध्ये घातल्यानंतर ते कचकच लागू नये यासाठी मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं. फिरवत असताना एकसारखं मिक्सर चालवायचं नाही. चालू-बंद करून आपल्याला फिरवायचं आहे आणि बघा पिठी साखरपेक्षा याचं टेक्स्चर जे असतं ना, ते अगदी स्मूथ असतं. त्यामुळे कुठल्याही मिठाईमध्ये घातल्यानंतर साखर कचकच लागत नाही. आता इथे जे मिल्क पावडरचं मिश्रण आपण तयार केलेलं होतं ते बघू शकता तुम्ही. अगदी परफेक्ट झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला हा साखरेचा बुरा घालायचा आहे. तर मी 3 चमचे घालते आहे. यानी पेढा जो आहे ना, तो मध्यम गोड होईल. म्हणजे जेवढा आपण मार्केटचा खातो ना, तेवढा गोड होईल. जास्त गोड आवडत असेल, तर तुम्ही अजूनही यामध्ये साखर मिसळू शकता. आता हे छान आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे. जे तळाशी चिकटलेलं आहे, ते तुम्ही चमच्यानी काढून घ्यायचं आहे आणि याला सुरुवातीला हातानेच मिसळायचं. हाताच्या उष्णतेने साखरेला थोडंसं पाणी सुटायला लागतं आणि याचं टेक्स्चर अगदी परफेक्ट येतं. आता तुम्हाला लगेच याचे पेढे बनवायचे असेल, तर अशा टेक्स्चरचे पेढे तुम्ही आताही बनवू शकता. पण जर तुम्हाला अगदी स्मूथ पेढे बनवायचे असेल, जसे मार्केटला विकत मिळतात, तर त्यासाठी एकदा हे मिश्रणसुद्धा मिक्सरला फिरवायचं. तर यामध्ये मी वेलची घालते आहे. तुम्ही वेलचीची पावडरही घालू शकता, पण हे मिश्रण आता मी मिक्सरला फिरवतेच आहे, तर सोबतच मी वेलचीसुद्धा इथे घालते आहे. पावडर तयार असेल, तर ते पावडरच घाला. तर 2 ते 3 वेलची मी इथे घातलेली आहे. त्यामुळे अगदी मार्केटला मिळतो ना, तशीच चव या पेढ्याला येते. नसेल घालायचं स्किप करू शकता. आणि हे सुद्धा आपल्याला चालू-बंद करूनच फिरवायचं आहे, एकसारखं फिरवायचं नाही. कारण यामध्ये साखर आहे ना, साखरेला पाणी सुटायला लागेल आणि हे मिश्रण अजूनही पातळ होऊन चिकट होऊ शकतं.
अगदी पेढ्याचं टेक्स्चर याला आलेलं आहे. आता एका प्लेटमध्ये मी हे सर्व मिश्रण काढून घेते आणि एकदा याला असं मळून घ्यायचं आहे. छान याचा असा गोळा तयार करून घ्यायचा. आता याला ना थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला फक्त 1 ते 2 थेंब तेल घालायचं आहे. ते सुद्धा हाताला मिश्रण चिटकू नये म्हणून मी घातलेलं आहे. इथे तूप घालणं ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. एकदा छान मळून घेतलं. आता काय करायचं आहे, पेढे बनवण्यासाठी छोटे-छोटे याचे बॉल्स बनवायचे आहे. मथुऱ्याचे जे पेढे असतात ना, त्याचा आकार आपल्या नॉर्मल पेढ्यापेक्षा थोडासा मोठा असतो आणि याचा शेपसुद्धा वेगळा असतो. तर आपल्याला तशाच पद्धतीने हे पेढे बनवायचे आहे. जेवढं प्रमाण मी घेतलेलं आहे, त्यामध्ये 10 पेढे बनवून तयार झाले. जसं मी तुम्हाला सांगितलं, की हा जो पेढा असतो, तो नॉर्मल साईजपेक्षा थोडा आकाराने मोठा असतो. तुम्ही जर छोट्या आकाराचे पेढे बनवले, म्हणजे आपल्याकडे जी साईज मिळते ना छोटे-छोटे गोल पेढे, तेवढी जर साईज घेतली, तर हे पेढे 20 तयार होतील आणि जर मोठ्या आकाराचा पेढा बनवला, तर 10 पेढे तयार होतात. बरं, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मथुऱ्याचा जो पेढा असतो, तो थोडा आकाराने मोठा असतो आणि याचा जो शेप आहे ना, तो नेहमीच्या पेढ्यापेक्षा थोडा वेगळा असतो. गोलाकार नसून हा 1 ते 2 बाजूने असा चापट असतो. तसा आकार येण्यासाठी आपल्याला हा पेढा गोल बनवून जोरात-जोरात आपटायचा आहे. म्हणजे हा 2 ते 3 बाजूंनी असा चापट होतो आणि जसा दगड असतो ना, तसा याचा आकार येतो. दिसतंय ना, अगदी मथुऱ्याला मिळतात तशा पेढ्यासारखा आणि चवीलाही अगदी तसाच लागतो. रंग बघा अगदी सुरेख आलेला आहे. आता वरून ना, जो बुरा आपण तयार केलेला होता, तो कोट करूया. सर्व पेढे याच पद्धतीने मी इथे तयार करून घेतलेले आहे. आणि वरून तुम्हाला साखर लावायची नसेल स्किप करू शकता. ऑप्शनल आहे. आणि हे घ्या आपले इथे मथुराचे प्रसिद्ध मावा पेढे तयार झालेले आहेत. तेही फक्त अर्धा कप दूध आणि 2 चमचे साजूक तुपामध्ये. कृती अगदी साधी-सोपी आहे. घरच्या साहित्यामध्येच हे पेढे तुम्ही बनवू शकता. चवीला, दिसायला आणि टेक्स्चरमध्ये अगदी मथुऱ्याला मिळतात तसेच पेढे बनतात. तसंही मार्केटमधून जो मावा पेढा तुम्ही विकत आणता, तो भेसळयुक्त माव्यापासून बनवलेला पेढा असतो. त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अगदी शुद्ध पेढा तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला माव्याची, खव्याची अजिबात गरज नाही आणि तासनतास दूध घोटत बसण्याची सुद्धा गरज नाही. आणि ज्या पद्धतीने आपण बनवलेलं आहे, ती कृती एवढी सोपी आहे की कोणीही सहज बनवू शकतं. रेसिपी ट्राय नक्की करा. आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि अजूनही अशा रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया. धन्यवाद.